हॅलो फ्रेंड्स, चला तर आज आपण बनवूया स्वीट पोटॅटो टिक्की। त्यासाठी मी घेतले आहे स्वीट पोटॅटो, ते चांगले बॉईल करून घेऊयात। त्यानंतर त्याचे साल काढून ते चांगले स्मॅश खुसखुशीत होण्यासाठी मी इथे पोहे आणि राईस घेतला आहे। ते मिक्सर मधून काढून त्याची पेस्ट तयार करून आपण ते त्या मिक्सर मध्ये ॲड करूयात। ते मिक्सर आणि ॲड करून आपण ते चांगले मिक्स करून घेऊ। त्यानंतर कोथिंबीर, हिरवी मिरची, हिरवे वाटाणे, कोथिंबीर, मिरची, मीठ सगळं टाकून परत एकदा मिक्स करून घेऊयात। छान असं मिक्स झालं आहे। आता त्यामध्ये ॲड करूया मसाले। मसाल्यामध्ये फर्स्ट आपण हळद टाकूया, नंतर काळा मसाला, लाल तिखट, मीठ, गरम मसाला हे सगळे टाकून आपण त्याला छान असं मिक्स करून घेऊयात। आता टिक्की बनवण्यासाठी छोटे छोटे गोळे तयार करून घेऊ। आपल्याला जशी पाहिजे तशी त्याचे आपण आकार घेऊन ते छान जाड किंवा पातळ आपल्या पद्धतीने करून घ्यावे। छान असे कडेने दाबून घेऊन त्याचे छान असा शेप तयार करून घेऊयात। टिक्कीचा असा राऊंड शेप तयार झाला आहे। अशी आता आपण सर्व टिक्की करून घेऊयात। चला तर आता आपण टिक्कीला शॅडो फ्राय करून घेऊ। मी इथे एक पॅन घेतला आहे। पॅनवर थोडं ऑइल टाकून तवा चांगला गरम करून घेतला आहे आणि त्यावर आपण जे शेप बनवले आहे टिक्कीचे ते ठेवले आहे। आता दोन्ही बाजूने छान अशी टिक्की खरपूस भाजून घेऊयात। छान असं दोन्ही बाजूने गोल्डन ब्राऊन कलर येऊपर्यंत टिक्की चांगली फ्राय करून घ्या। तर आपली टिक्की आता इथे रेडी झालेली आहे। मस्त आणि इझी अशी रेसिपी आपली तयार आहे। स्वीट पोटॅटो ही हेल्थसाठी पण खूप छान असतात, त्यामुळे आपण हे नक्की ट्राय करून बघा।